तुमची ही जी संस्था आहे, फेडरेशन संस्था आहे, ही अराजकीय संस्था आहे, तरी पण तुम्ही आमदार महेश कांडगे यांना पाठिंबा का देताय, काय सांगा? तसं बघितलं तर आमदार महेशदादा लांडगे यांच्यासोबत आमचे फेडरेशनचे अध्यक्ष आणि कोर टीम यांच्यासोबत काही दिवसापूर्वी एक बैठक झाली. त्या बैठकीमध्ये असं ठरलं की महेशदादा लांडगे यांनी 10 वर्षामध्ये सोसायटी धारकांचे अनेक विषय विधिमंडळामध्ये मांडलेले आहेत आणि ते पूर्णही केलेले आहेत. आणि इथून येणाऱ्या काळामध्ये जे विषय आहेत ते सुद्धा विषय सर्व सोसायटी धारकांचे विषय मार्गी लावतो, हा विश्वास त्यांनी दिलेला आहे. आणि आपल्या पिंपरी चिंचवड शहराचा शाश्वत विकास करण्यासाठी आणि सोसायटी धारकांना एक आधार मिळण्यासाठी म्हणून आम्ही सोसायटी फेडरेशन म्हणून त्यांच्या सोबत जाण्याचा हा निर्णय घेतलेला आहे. तुम्ही काय सांगा? काय जसं आमच्या सचिन सरांनी सांगितलेलं आहे की आमची ही संस्था पूर्णपणे अराजकीय संस्था आहे आणि दादांनी आतापर्यंत जेवढे प्रश्न विधिमंडळात मांडलेले आहेत सोसायटी धारकांच्या हिताचे आणि काही चांगले, जसं तुम्ही आता एक बघितलं हिवाळी अधिवेशनात जो भटक्या कुत्र्यांचा विषय दादांनी घेतलेला आहे, तर तो एक अतिशय उत्तम असे छोटे छोटे विषय दादा विधिमंडळात मांडतात. दादांचे जो हा स्वभाव आहे की कुठलंही काम असो त्याला ते जास्त सिरियसली घेऊन तो विषय पूर्णपणे मार्गी लावतात. तुमच्या सोसायट्यांचा जो प्रश्न आहे तो पूर्णपणे मार्गी लावतो. त्यामुळे आमच्या चिखली बोशी हाऊसिंग फेडरेशन पिंपरी चिंचवड आम्ही पूर्णपणे दादांच्या पाठीशी आहोत. आणि दादांनी जे जे उमेदवार प्रत्येक प्रभागामध्ये फायनल केलेले आहेत भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार, त्यांना आमच्या फेडरेशनचा पूर्णपणे पाठिंबा असणार. धन्यवाद. यांनी सांगितले की आमची सोसायटी अराजकीय असली तरी भोसरीचे आमदार महेशदादा लांडगे हे नेहमीच आमच्या मदतीला धावून येतात आणि विधिमंडळ असो किंवा महानगरपालिकेचे कुठलेही प्रश्न ते तत्काळ सोडवतात. त्यामुळे आम्ही सगळेजण महेशदादा लांडगेंच्या या 8 नंबर प्रभागातील जे पॅनल आहे त्या पॅनलला विजय करण्यास त्यांनी ठरवलेलं आहे.